पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा गाजली ती भटक्या कुत्र्यांच्या मुद्द्यावर। भाजपा नगरसेवक राजू मिसाळ यांनी या मुद्द्यावर लक्ष वेधण्यासाठी प्रतिकात्मक कुत्रा थेट आयुक्त आणि महापौरांच्या समोर ठेवला। सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीसह इतर राज्यातील भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर गंभीर दखल घेतली, मात्र महाराष्ट्र शासनाने याची पूर्तता अद्याप का केली नाही असा सवाल केला जातोय। गेल्या अनेक महिन्यांपासून शहरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस वाढल्याच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपने आक्रमक भूमिका घेत भटक्या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची जोरदार मागणी केली आहे। महानगरपालिकेची सर्वसाधारण सभेत सभा गाजली ती या भटक्या कुत्र्यांच्या मुद्द्यावर। कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी तातडीच्या उपाययोजना करण्याची मागणी भाजपचे नगरसेवक राजू मिसाळ यांनी केली। दरम्यान त्यांच्या मागणीला राष्ट्रवादी काँग्रेससह शिवसेनेनेही पाठिंबा दर्शवलाय। यावेळी राजू मिसाळ यांनी प्रतिकात्मक कुत्र्याची बाहुली आयुक्त श्रावण हर्डीकर यांना देत प्रशासनाचा निषेध नोंदवलाय। शहरातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी मिसाळ यांच्यासह अनेक नगरसेवकांनी सभागृहात केली आहे। राजू मिसाळ यांनी सांगितलं की निवडणुकीत प्रचार करत असताना आम्हाला नागरिकांनी कुत्र्यामुळे होत असलेल्या त्रासांच्या तक्रारी केल्यात। त्या तक्रारींची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे। स्कूल बसमधून मुले उतरत असताना त्यांच्यावर कुत्र्याने हल्ला केल्याची घटना नुकतीच घडली आहे। त्यामुळे या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी हा मुद्दा उपस्थित केला जातोय। गेल्या 8 महिन्यात सुमारे 20,000हून अधिक जणांना कुत्र्यानं चावा घेतल्याची आकडेवारी समोर आली आहे। कुत्र्यांनी चावा घेतलेल्या घटनेची गेल्या 9 वर्षातील आकडेवारी त्यांनी सभागृहात मांडली। ती आकडेवारी ऐकून सभागृह अवाक झालं। त्यानंतर सत्ताधारी व विरोधातील सर्वच नगरसेवकांनी मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्ताची आग्रही मागणी केली आहे। आम्ही जे आता प्रचारात फिरत होतो किंवा रोजचा ज्यावेळी आम्ही नागरिकांच्या संपर्कात असतो त्यावेळी माझा छोटासा म्हणजे माझ्या प्रभागामध्ये आज रोज हा ऍक्सिडेंट होतोय की कुत्र्यांच्या बाबतीमध्ये सातत्यानं आम्हाला तक्रारी येत आहेत की आबा, आणि ते मी पाहिलंय पण की माझ्या इथं एक छोट्या कीर्ती शाळेमध्ये स्कूल व छोटी व्हॅन मुलांना सोडायला येत होती, तर ती मुलांवर अटॅक करताना शेवट त्या स्कूल बसच्या ड्रायव्हरला उतरून त्याला त्यांचं संरक्षण करावं लागलं। त्याच्यामध्ये त्याच्यावर कुत्र्यावर अटॅक झाला। तुम्ही आकृतीत पाहिलं असेल एका मुलीवर फरफरत ओढत नेलं एका मुलीला। काही वेळेस महापालिका रुग्णालयात रेबीज इंजेक्शन नसल्यानं रुग्णांची धावपळ होते असंही काही नगरसेवकांनी म्हटलंय। तर शहरातील मोकाट कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी पशुवैद्यकीय विभागासोबत संपर्क साधलाय। कुत्र्यांची नसबंदी शस्त्रक्रिया करून त्यांना आवश्यक प्रमाणात खाद्य पुरवण्यात यावं, वर्दळीच्या ठिकाणी मोकाट कुत्री फिरू नयेत यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात। न्यायालयाच्या आदेशानुसार कुत्र्यांसंदर्भात तातडीने अंमलबजावणी केली जावी असे निर्देश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी संबंधित विभागास दिले। कुत्रे भटके किती तोडले लचके पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। 2016-17 मध्ये 10,533, 2017-18 मध्ये 13,558, 2018-19 मध्ये 14,842, 2019-20 मध्ये 12,751, 2020-21 मध्ये 13,832, 2021-22 मध्ये 13,892, 2022-23 मध्ये 18,500, 2023-24 मध्ये 24,169, 2024-25 मध्ये 28,099 ऑक्टोबर पर्यंत। तर कोरोना महामारी काळात भटक्या कुत्र्यांची मोठ्या प्रमाणात नसबंदी करण्यात आली असं कागदोपत्री सांगितलं जाते। तरीही शहरात कुत्र्यांची संख्या वाढतेच आहे, ही बाब गंभीर आहे। संबंधित भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई केली जावी असे विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी म्हटलंय। या भटक्या कुत्र्यांनी आता पालिका दणाणून सोडली आहे। रोज रस्त्यावर सर्वसामान्यांचे लहान मुलांचे लचके तोडणारे हे भटके कुत्रे आता नेत्यांचे राजकीय लचके तोडू लागले एवढं मात्र नक्की। प्रिया मोरे, LS मराठी, पुणे।